पावसाळा सुरू झाला की दोनच गोष्टीची कटकट, एक म्हणजे कपडे सुकत नाही आणि दुसरं म्हणजे घराच्या दाराशी होणारी ओलसर घाण। बाहेर ऊन नाही मग घरातले कपडे दिवसभर तसेच ओले राहतात। पण या ओल्या वातावरणात सुद्धा घरातली स्वच्छता टिकवायची असेल तर माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे। आपण भाजीसाठी किंवा खरेदीसाठी या पातळ पिशव्या वापरतो आणि ते तसेच पडून राहतात। या पिशव्या वापरून मी दारासाठी एक खास पायदान बनवलं आहे। हे कापड धुतल्यानंतर खूप लवकर सुकतं आणि धुण्यासाठी पण खूप सोयीस्कर आहे, म्हणजे धुण्याला जड जात नाही। हे पायदान अगदी बनवायला सोपं आहे आणि पावसाळ्यासाठी तर हे वरदानच आहे। तर आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता मी इथं 3 वेगवेगळ्या कलरच्या पिशव्या घेतल्या आहेत। सर्वात मोठी पिशवी घ्यायची अगोदर आणि तिच्यावरती गोल आकारात असलेली एक परात ठेवायची। तुमच्याकडे जितकी मोठी पिशवी असेल तितकी तुम्ही इथं घेऊ शकता आणि बरोबर इथं मार्क करून घेतलेले आहेत मी। आणि ते केलेले मार्क जे आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। पूर्ण व्यवस्थित आपण जसं मार्क केलं होतं तसंच कटिंग करून घ्यायचे, म्हणजे पूर्ण आकार आपला एक समान येतो। आता जे मार्क केलेले जे फॅब्रिक आहे त्याला सुद्धा आपल्याला छोटे छोटे तुकडे त्याचे कटिंग करायचे आहे, ते पण आपल्याला वेस्ट घालायचे नाही इथं। तर बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि एका जो सर्कलचा आकार होता त्याच्यावरती मी भरून घेतले आणि दुसरं सर्कल मी त्यावरती ठेवलं आणि आडव्या उभ्या लाईन अशा ओढून घ्यायच्या एक चॉकने। तर पूर्ण लाईनवरती शिलाई मारून घ्यायची चौ बाजूला। आता रेड कलरची जी पिशवी होती त्याच्या अशा पट्ट्या कट करून घेतल्या आणि पट्टी आपल्याला अशी लावायची। इथे आपण 2च पट्ट्या लावणार आहोत। आता पट्टीला अगोदर फोल्ड शिलाई मारून घ्यायची, लगेच फोल्डिंग करायची, वरच्या बाजूला दाबटीप द्यायची आहे। या ठिकाणी दुसरी पट्टी अशी लावायची, एक अधिकचं चिन्ह तयार होतं त्या पद्धतीनं। अगोदर जशी आपण फोल्डिंगची पट्टी बनवली तशीच इथं दुसरी सुद्धा फोल्डिंगची पट्टी बनवायची आहे, त्यावरती सुद्धा शिलाई मारून घ्यायची। आता आपल्याला एक छोट्या छोट्या पट्ट्या त्याच पद्धतीने लावायच्या आहे, पण अगोदर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीने तुम्ही सेटअप करायचे त्याला। पट्ट्या आपण तशाच लावणार आहेत, अगोदर आपण जे अधिकचे चिन्ह बनवलं त्याच पद्धतीच्या पट्ट्या लावायच्या आहे, फक्त आपली पट्टीची साईज इथं छोटी राहणार आहे। फक्त आपल्याला पट्टी लावताना फोल्डिंग द्यायची आहे कपड्याला, कारण इथं आपण अस्तरचा वापर न करता डायरेक्ट फोल्डिंग देणार आहोत, कारण इथे सुद्धा आपल्याला एक नवीन डिझाइन तयार करायची आहे, त्यामुळे ह्या पट्ट्या आपण इथं लावणार आहोत। आता पट्ट्या लावून झाल्या, पुन्हा एकदा छोटासा गोल सर्कल केलेला आहे आणि 2 येलो कलरचे 2 सर्कल इथे कटिंग करून घेतले। या सर्कलला एक शिलाई मारून घ्यायची पूर्ण आणि जो शिलाई बाहेरचा जो कपडा आहे तो आपण आतमध्ये टाकण्यासाठी इथं एक होल करून घ्यायचा आणि जो आतला भाग आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि शिलाई बाहेरचा जो भाग येईल तो आपला आतमध्ये जाईल। आता इथे आपण व्यवस्थित सर्कल जो आहे ते कपडा पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आणि जिथं आपण गोल सर्कलची लाईन ओढली होती त्यावरती हे सर्कल ठेवायचं आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। आता शिलाई यासाठी मारायची की त्यामध्ये आपला कडकपणा येतो। इथं येलो कलरची एक पट्टी घेतलेली आहेत मी आणि पट्टी आपल्याला ही पट्टी पूर्ण जो आपला पायदानचा भाग आहे पूर्ण सर्कलला ही पट्टी लावून घ्यायची। आता पट्टी लावताना इथे छोटे छोटे तुम्ही प्लेट्स घ्यायचे आहे, जसे आपण सरळ पट्टीमध्ये पाइपिंग बनवतो अगदी त्याच पद्धतीने इथं पाइपिंग बनवणार आहोत, फक्त आपली पाइपिंगचा जो भाग आहे तो मोठा राहील, म्हणजे आकार जो आहे तो जाड राहील। आता फोल्डिंग द्यायची, फोल्डिंग देताना सुद्धा जर कपडा शिल्लक राहिला असेल तर तुम्ही इथं छोट्या छोट्या प्लेट्स मारू शकता। बघू शकता आपलं सुंदर पायदान तयार झालेले आहेत, हे पावसाळ्यात तुम्ही वापरू शकता।